मुंबईतल्या सायन रुग्णालयातले निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत। शनिवारी रात्री मृत पेशंटच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरला मारहाण केल्याचा निषेध म्हणून हे पाऊल उचललं। रेखा सिंग या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी सेवेवर असलेल्या निवासी डॉक्टरना मारहाण केली होती। या घटनेच्या निषेधार्थ सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एकत्र जमून कॅन्डल मार्च काढला। रिक्त असलेल्या सुरक्षा रक्षकांची पदं त्वरित भरली जावीत आणि डॉक्टरांना पूर्ण सुरक्षा मिळावी अशी मागणी डॉक्टर संघटनेने केली आहे। दरम्यान या मारहाण प्रकरणाचे पडसाद मुंबईतील इतर रुग्णालयातही उमटले आहेत। सायन हॉस्पिटल, केईएम, नायर हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। रविवारी रात्री 8 पासून हे काम बंद पुकारण्यात आलं, त्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत। आता हे स्ट्राइक नाही म्हणत, हे फक्त विनंती आहे की तुम्ही तशी अरेंजमेंट करा जिथे त्यांना काम करण्यासाठी थोडंसं सिक्युरिटी असायला पाहिजे, की त्यांना घाबरायला नको। लोक आयसीयूच्या बाहेर जात नाही, एप्रोन काढून खिशात टाकून जातात, कारण अरे एप्रोन घातलं कोणीतरी बघितलं तर हे काय हे कसं करणार, कसं पेशंटला ट्रीट करणार, कसं त्यांचं जीव वाचवणार। आय थिंक हे चुकीचं आहे आणि हे आता थांबायलाच पाहिजे। कुठेतरी वारंवार असं होतंय, पुन्हा आम्ही स्ट्राईक करतोय आणि स्ट्राईक करायला आम्हालाही आवडत नाही। पेशंट सफर होतात आणि आम्ही काय प्रत्येक वेळेला इच्छुक होत असं आम्ही पण इच्छुक नसतोच, पण प्रत्येक वेळेला हेच मुद्दे येत आहेत आणि कुठेतरी हे थांबावं, हायर ऑथॉरिटीजला कळावं। कारण इथे सिक्युरिटी इन्चार्जशी आम्ही बोलतोय, तेही म्हणताय आमचा नाईलाज आहे, त्यांनाही कळतंय इनॲडिक्वेट सिक्युरिटी आहे, तेही प्रत्येक वेळेला डिमांड पाठवत आहे आणि प्रत्येक वेळेला ते रिजेक्ट होत आहे। तर कुठेतरी ह्याला परमनंट सोल्युशन निघावं आणि ह्याच्यानंतर आम्हालाही गरज पडू नये हे आम्हाला वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।